हे व्हायब्रेटर आणलेलं आहे बघा. याचं अशी नॉर्मल स्पीड आहे. आपण जर तो ह्याला टच केलं बॉडीला का ते स्पीड अजून व्हायब्रेटर वाढतं. याने काय होतं, आपली जे रनिंगच्या नंतर आपण हे करतो ना, स्ट्रेचिंग करतो. स्ट्रेचिंग केलं मसल आपण जे फ्री करतो ना, मसल आपले 1600 झालेलं असले किंवा लॉंग रनिंग केली किंवा एका हार्ड वर्कआउट म्हणते कन्सिस्टन्सीने काम करायचं. पण एक गोष्ट सांगतो, आपण कंटिन्यू करू राहिलो पण एक एक दिवस अशी लागते ना कन्सिस्टन्सी म्हणल्यावर. पण एक एवढं आहे, पूर्ण माइंडचा गेम आहे. माइंड कंट्रोल लागतं. असा टाइम येतो कधी कधी असं वाटतं यार व्हिडिओ. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 387वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू, कारण का कॉल उचलत नाही आज. म्हणते कन्सिस्टन्सीने काम करायचं. पण एक गोष्ट सांगतो, आपण कंटिन्यू करू राहिलो पण एक एक दिवस अशी लागते ना कन्सिस्टन्सी म्हणल्यावर. पण एक एवढं आहे, पूर्ण माइंडचा गेम आहे. माइंड कंट्रोल लागतं. असा टाइम येतो कधी कधी असं वाटतं यार व्हिडिओ एक सुद्धा बघत नाही, एक सुद्धा व्ह्यू येत नाही, तरी आपण तेवढ्या एनर्जीने व्हिडिओ बनवून राहिलो. त्याला कन्सिस्टन्सी म्हणते. तर एक एक दिवस बेटर व्हायचं. होईन आज ना उद्या. तर आपण आता जेवढे सबस्क्रायबर तेवढेच दिवस चालू आहे. बघू पुढे रिझल्ट काय भेटतो काय. पण एवढं काम आहे आपल्याकडून 100% लावून आपल्या हातात. लाईट लावली इथपर्यंत, नाही तर एवढे लागत नसते कधी. कॉल केला कारण तर आला नाही अजून. पण एवढं आहे, आपण 1.5 वर्ष झाली सुरुवात. 1.5 वर्ष नाही, 1 वर्ष झालं, सॉरी. दीड म्हणजे एक दुसऱ्या वर्षातला पहिला महिना कम्प्लीट होत आला आता. पण एक गोष्ट आहे, दररोज काही ना काही एक एक प्लस एक एक गोष्ट जर शिकायची, एक एक टक्के जर डेव्हलप होत गेलं तर पुढे रिझल्ट भेटतो. तर आपला आहे 1096 दिवस चॅलेंज. बघू आता काय चेंज होतं. तरी आपल्याला एवढं आहे, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि कोणती पण गोष्ट एकदा बोललो आपण तर ते करायची हिंमत आली आणि हे आलं आपलं म्हणजे जिम्मेदारी. ह्या गोष्टी तर बेनिफिट झाला. आता पुढच्या वर्षी या वर्षी काय बेनिफिट होता म्हणजे इम्प्रूव्ह होतो आपल्याला ते बघणं लागेल आपल्याला. तर चला आता ग्राउंडकडे आलो, कारण तर कॉल उचलत नाही, कारण बोललो होतं. तर आज आहे शनिवार. तर आपला 387वा दिवस आहे आज कंटिन्यूचा. तरी म्हणावं तसं रिझल्ट भेटला नाही अजून आपल्याला. याच्यावर इन्स्टावर भेटू राहिला आपल्याला, कारण आपलं दोन्हीकडे चॅनल इन्स्टावर पण आहे आणि युट्यूबवर पण आहे. तर करणं मेन गोष्ट आहे. तुम्ही किती एफर्ट लावता ते मेन गोष्ट आहे. दर पर डे फोकस आणि किती एफर्ट लावता याच्यावर डिपेंड आहे. आज न उद्या लोक पाहिजे, पण तुम्ही एक एक स्टेप इम्प्रूव्ह होत चालले का. आणि पर डे आता काय आपलं कोण व्ह्यूच येत नाही, मग काय व्हिडिओ बनवायचा काय नाही, असं करून लोक सोडून देते. तर आपलं चॅलेंज केलेलं आहे, कोणती पण गोष्ट करायची असली तर बिझनेस करा आणि धंदा करा, त्याच्यामध्ये 1000 दिवस द्यायला लागते. 1000 दिवस दिले तरच आपण त्यात परफेक्ट होतो. तर त्या आता आपले झाले आता 300 350 दिवस, 400 दिवस होत आले आता आपले. अजून 600 दिवस बाकी आहे. 600 दिवसात आपण बघू आता काय काय इम्प्रूव्ह होतं आपल्यामध्ये, काय काय बेनिफिट होतं. तर जसं जसं आपण एक एक स्टेप पुढे तसं तो एक्सपिरियन्स शेअर पण करू तुम्हाला आणि तुम्हाला सांगू स्टार्ट करायचा. या वर्षी तर लई जणांनी स्टार्ट केला असेल, पण कंटिन्यू ठेवलं. सुरुवात तर सगळेजण करते, पण शेवट कमी जण करते, ती मेन गोष्ट असते. चला वॉर्मअप करू आता.
तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता काय करू आपण, जॉगिंग नॉर्मल राऊंड मारू, बॉडी गरम करून घेऊ. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू आपण. चला. चला, बॉडी गरम झाली पूर्ण. आता वॉकिंग करू थोडस, आणि त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला. करण नाही आला अजून. एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, लोक आपल्या बारेत काय म्हणते आणि काय विचार करते ह्याच्याहून जास्त इफेक्ट पडत नाही आपल्यावर, जेवढं आपण आपल्याविषयी काय म्हणतो त्याच्यावर एवढा इफेक्ट पडतो. ही गोष्ट लक्षात ठेव. कधी पण छोट्या छोट्या गोष्टी करा, चेंज करा, मोठी गोष्ट चेंज आपोआप होती. तर ट्राय करून बघितलं आपण, होती ती खरं गोष्ट आहे. स्वतः सेल्फ कंट्रोल येऊन जातो, मेन गोष्ट ती. आणि तेच मेन गोष्ट आहे, ज्याचा स्वतः कंट्रोल आहे तोच सगळं काही, कोणती छोटी छोटी मोठी मोठी गोष्ट करू शकतो. ही गोष्ट कळाय आपल्याला आता. तर चला वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला, आज आपलं सर्किट ट्रेनिंगचे आपण किती 1 2 3 4 इव्हेंट लावले फक्त आज. तर 4 इव्हेंट करणार आहे. तर पहिला इव्हेंट आपला इथं ॲप्स मारायचे, दुसरा लेग स्ट्रेस करायचा, तिसरा आहे स्किपिंग, आणि चौथा आहे स्कॉट, वेट घेऊन स्कॉट मारायचे. तर हे 4 वर्कआउट आहे. कंटिन्यू मारायचे, ब्रेक घ्यायचं, कंटिन्यू मारायचे, ब्रेक घ्यायचे. सर्किट ट्रेनिंग याला म्हणते, कारण स्ट्रेंथ पॉवर इम्प्रूव्ह होती आपली. तर चला. आज नाही करायचं, उद्या नाही पूर्ण.
चेक कर ना काय काय काम व्हायब्रेटर. तर आज आपण सर्किट ट्रेनिंग काय स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि जी ब्रिदिंगची पॉवर असते ना इंडुरन्स ते एकदम बेस्ट ह्या वर्कआउट नव्हतो कारण की एकातून दुसऱ्या ह्याच्यात लगेच स्विच मारणं लागतो. पहिले आपण केलं ॲप्स मारले 30, त्याच्यानंतर आपण लेग स्ट्रेच केलाय 15, स्किपिंग मारलं 100 आणि आपण अप्पर बॉडी स्क्वॉट मारले, वेट स्क्वॉट मारले ते मारले 15 आणि स्प्रिंट मारली 50 मीटरची. 50 मीटर जायचं 50 मीटर यायचं. याने काय केलं आपली बॉडी स्ट्रेंथ पॉवर वाढते आपली, जेणेकरून रनिंगमध्ये 1600 मध्ये आपल्याला दम लागत नाही आणि आपला स्टॅमिना टिकून राहतो. तर हा हप्त्यातून एकदा करायचा. आपलं आज शनिवार दिवशी हार्ड वर्कआउट करत राहतो आपण, तर संडेला उद्या दिवशी एखाद्या दिवस आपण लॉंग जाऊ, नाही तर एकदम फ्री रन असतो आपलं, म्हणजे हिल ट्रेनिंग वगैरे असतं. तर आज आपण हा वर्कआउट केला. तर चला रिकव्हरी, ह्या वर्कआउटमध्ये रिकव्हरी घ्यायची कमीत कमी 15 सेकंद, 15 ते 20 सेकंद घ्यायचे एका सेट नंतर. आणि वर्कआउट झाल्यानंतर कमीत कमी 10 ते 12 मिनिटं तुम्ही रिकव्हरी घ्या, म्हणजे दुसरा वर्कआउट स्टार्ट करायला तुम्हाला फुल एनर्जी राहते. तर चला, तर करणनी व्हायब्रेटर आणलेलं आहे बघा. याचं अशी नॉर्मल स्पीड आहे, आपण ज्याला तो ह्याला टच केला बॉडीला का ते स्पीड अजून व्हायब्रेटर वाढतं. याने काय होतं आपली जे रनिंगच्या नंतर आपण हे करतो ना, स्ट्रेचिंग केलं मसल आपण जे फ्री करतो ना, मसल आपले 1600 झालेला असले किंवा लॉंग रनिंग केली किंवा एका हार्ड वर्कआउट केला त्यावेळेस मसल टाईट होऊन जाते आपली. तर ह्यानी काय होतं, हे व्हायब्रेटर मसल फ्री करायचं काम करायचे, बारीक नसा असताना एकदम फ्री होऊन जातात, जेणेकरून तुम्हाला मसल इंजुरी कधी होणार नाही. हे प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला यूज करू शकता. तर याची प्राइस आहे बघा, तर हे किती आणलेलं आहे 400 रुपये, 400च्या आसपास आहे. सगळं बेस्ट प्रोडक्ट आहे. आपण म्हणजे आपलं जे आपण वॉर्म अप स्ट्रेचिंग करतो ना, त्याचं टाइम एवढा वाचून जातो आणि हे प्रत्येक म्हणजे ॲक्युपंक्चर जसं असतं ना तसं सेम तसं काम करते. तर हे नक्की यूज करा असलं तर. चला याचं ट्राय करून बघू आपण स्ट्रेचिंग मध्ये. चला फुल
बॉडी स्ट्रेचिंग करू आता. अल्गोरिदम पकडलं. इन्स्टॉल काय हो राहिलं, शूटचा व्हिडिओ टाकला ना जास्त. ते डायरेक्ट तुला नसाच घेऊन चालला डायरेक्ट. अरे मेन गोष्ट आपली डिस्प्ले टाकणे आता मेन गोष्ट. तर तुम्ही ती रील पाहिली का? पोर नवीन फोडून डायरेक्ट शेकात टाक. थांब.